आणि शरद पवार यांच्या गटाकडून आता सर्वोच्च न्यायालयात याचिका सुनावणीसाठी लवकरात लवकर घेतली जावी अशी विनंती करण्यात आली आहे। विधानसभा अध्यक्षांकडून दिल्या गेलेल्या निर्णयानंतर आम्हाला अजित पवार गटाचा व्हीप पाळावा लागेल असं अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिलं। त्यावर आम्ही लक्ष देऊ असं सरन्यायाधीश म्हणाले। शरद पवार गटाला चिन्हही मिळालेलं नाहीये असंही सिंघवींनी कोर्टात सांगितलं। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, काय झालं कोर्टामध्ये? ज्ञानदा, अनेक दिवसांपासून हा प्रश्न होता की शरद पवार गटाकडून एकतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली, त्यानंतर त्यात काही डिफेक्ट राहिले होते, ते कधी दूर केले जाणार आणि सर्वसाधारण जी प्रक्रिया असते की याचिका दाखल केल्यानंतर ती लवकरात लवकर सुनावणीसाठी यावी यासाठी न्यायाधीशांच्या बेंच पुढे जाऊन ती मेन्शन करावी लागते। तर मग शरद पवार गटाकडून आतापर्यंत का मेन्शन केली गेली नाही हा प्रश्न होता, परंतु आज या प्रश्नाचं उत्तर मिळालंय की आज शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी स्वतः सरन्यायाधीशांकडे ही याचिका मेन्शन केली आणि आम्हाला आता व्हीप पाळावा लागेल, तो अजित पवार गटाचा असू शकेल, कारण विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गटाच्या व्हीपला मान्यता दिली आहे। आम्हाला निवडणुकीचं चिन्हही अजूनपर्यंत पक्षाला मिळालेलं नाहीये। तर अशा सगळ्या मुद्द्यांवर जो निवडणूक आयोगाचा निकाल आहे त्या निकालाला आव्हान देणारी याचिका आणि त्यासह आता विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देणारी याचिका, या दोन्ही याचिकांच्या बाबतीत मनु सिंघवी यांनी स्वतः शरद पवारांच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका मेन्शन केल्या आहेत आणि सरन्यायाधीश म्हणालेत की आम्ही यामध्ये लक्ष घालू। म्हणजे शक्यता आहे की सरन्यायाधीश कदाचित त्यांना याबाबत काहीतरी तारीख देतील। यापूर्वीची जी तारीख होती त्यानुसार ती जवळपास मार्चमध्ये वगैरे